त्याप्रमाणे पहिली पालखी साधारण कालेश्री काणे, दुसऱ्या नंबरची पालखी आपले रामवर्धायनी पिंपळी आणि तिसरी पालखी नागावे सुकाय, ह्या 3 बहिणी आणि आमच्या ह्या 2 बहिणी, असा हा भेटीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वसाधारण आमच्या कोळकेवाडीची हद्द आहे त्या ठिकाणी तिकडून 3 पालख्या येतात, ह्या बाजून आमच्या 2 पालख्या जातात आणि अशा तर मित्र तुम्ही समोर बघता आहात ना, ही आहे लाट. माझ्या मते कदाचित ही लाट काल चढवली गेली असणार आणि ही जी लाट आहे तो आता जो कार्यक्रम आहे ना मित्रांनो, तो संपल्यानंतर कदाचित ही जी लाट आहे ती फिरवली जात असावी. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये. कसं ना मित्रांनो, कोकणात आता शिमगोत्सवाला सुरुवात तर झालेली आहेच असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण मित्रांनो चिपळूण तालुक्यातील सगळ्यात पहिला शिमगोत्सव हा मित्रांनो कोळकेवाडी या ठिकाणी सुरू होतो. तोच बघण्यासाठी मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत. इथे 4 ते 5 पालख्यांची मित्रांनो आज भेट असणार आहे. स्वतः वाजलेले बरोबर 6:45. जास्त वेळ नाही घालवता आपण थेट निघूया कोळकेवाडी या ठिकाणी. आज आहे माझ्यासोबत बघू शकता निखिल आहे. आम्ही 2 जण आज चाललेलो आहे. कसं ना मित्रांनो, जॉबवरून येऊन मी आता चाललोय, त्यामुळे थोडा का होईना उशीर झालेलाच आहे. आता देव करू आणि तिकडे देखील उशीर झालेला पाहिजे, जेणेकरून आपल्याला सर्व ज्या काही गोष्टी आहेत ना त्या प्रॉपर शूट करायला मिळतील. आणि हा आहे आपला मुंबई गोवा महामार्ग. सो आता आपण कमीत कमी अजून आपल्याला अर्धा पाऊण तास तरी लागेलच माझ्या हिशोबाने. सो पटकन जाऊया आणि डायरेक्टली मी तुम्हाला आता कोळकेवाडी या ठिकाणीच भेटतो. तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला जे मगाशी म्हटलं ना तेच झालेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मित्रांनो पालख्या बाहेर पडतात ना, तो जो स्पॉट आहे तो आपल्याला मिळालेला नाही आहे. आणि डायरेक्टली आता पालख्या ह्या मैदानामध्ये मित्रांनो आहेत आणि तिकडे नाचवलं देखील जात आहेत. सो आता डायरेक्टली आपण तिकडे जाऊया. तर काय आहे ना, थोडा उशीर झाला आपल्याला, पण ठीक आहे. चला आता आपण जास्त वेळ जाऊया नको, थेट जाऊया ज्या ठिकाणी पालख्या आता आहेत ना त्या ठिकाणी. तर मित्र शेवटी जे व्हायचं ते झालेलं आहे. बघू शकता आम्हाला उशीर झालेला आहे आणि आता आपण आहोत बरोबर मंदिराच्या समोर श्री वाघजाई केदार देवस्थान. आणि माझ्यासोबत आता निखिल आहे. संपूर्ण अगदी मित्रांनो जत्रेचा माहोल झालेला आहे. बघू शकता, तुम्हाला मी नंतर सर्व दाखवेनच. आता काय झालं आहे ॲक्च्युली भेटीगाठीचा जो कार्यक्रम आहे ना तो आता होऊन गेलेला आहे. जे काय शूट करायला आम्हाला मिळालं ते आता मी केलेलं आहे. आणि आता बघू शकता ज्या पालख्या आहेत ना मित्रांनो ते आता इथे सानेवर बसणार आहेत. सो तुम्हाला तो जो शॉट आहे ना तो आता मी दाखवतो. तर मित्र तुम्ही समोर बघता आहात ना, ही आहे लाट. माझ्या मते कदाचित ही लाट काल चढवली गेली असणार आणि ही जी लाट आहे तो आता जो कार्यक्रम आहे ना मित्रांनो तो संपल्यानंतर कदाचित ही जी लाट आहे ती फिरवली जात असावी. सो ठीक आहे. तर बघू शकता मित्रांनो आपल्याकडे देखील पेढ्यात देखील मित्रांनो आता समाज चालू आहे. तर तिकडे देखील आपल्याला जायचं आहे. तर आता जास्त वेळ नाही घेत आहे,
डायरेक्टली आपण थेट जाऊया ज्या ठिकाणी पालख्या मित्रांनो एकत्र येतात ना त्या ठिकाणी। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तर मित्रांनो तुम्ही आता बघताय ना, आता आपण जी जत्रा फिरत आहोत त्याला आपल्याला थोडासा उशीर झाला आहे म्हणा, आणि बरीचशी दुकानं ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। जास्त करून खाऊची दुकानं या ठिकाणी आहेत, तसंच लाडू वगैरे सर्वच गोष्टी तुम्हाला या जत्रेमध्ये बघायला मिळतील। आणि कोकणामध्ये मित्रांनो हीच खासियत आहे, ज्यावेळेला तुम्ही जत्रा फिरत असताना त्यावेळेला तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी जत्रेमध्ये मिळून जातील। हे बघा, बघू शकता सगळे, अगदी लहान पोरांना घेऊन आलात तर मित्रांनो किस्सा तेवढा भरलेला ठेवा। हे बघा फुगे वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत इकडे, घड्याळ, गॉगल्स सर्वच, खाणं पिणं अगदी फुल ॲश आहे। नमस्कार, मी जयवंत शिंदे कोळकेवाडी, वाघजाई केदार देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष। आमच्या गावची वार्षिक यात्रा ही माघ पौर्णिमेला चालू होते। चालू होणं पहिल्या 3 दिवसाचा हा कार्यक्रम असतो। पहिल्या दिवशी आमची लाट तुटते, संपूर्ण गाव जिथे लाट असेल रानामध्ये, त्या रानामध्ये जाऊन लाट तोडण्याचा कार्यक्रम होऊन तिथून लाट तोडून वाजत गाजत या मंदिरामध्ये येते। त्यानंतर करमणुकीचा कार्यक्रम म्हणून आपल्याकडे कबड्डीचे सामने असतात। ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती लाट गावातील सर्व सुतार मंडळी येऊन तिला आकार देऊन तासून तयार केली जाते। त्याच्यानंतर संपूर्ण गावातील ग्रामस्थ ती लाट आपण वरती लाट चढवण्याचा कार्यक्रम चालू असतो। लाट चढवून झाल्यानंतर आपण पुन्हा करमणुकीचा कार्यक्रम म्हणून इथे कबड्डीचे सामने ठरवतात। तिसऱ्या दिवशी ही यात्रा असते। यात्रेच्या दिवशी सकाळी आमची देवीचं मूळ स्थान हे वाघराण म्हणून आहे, तिथून आम्ही देवीला आणतो। तिथून देवीला आणल्यानंतर इथे देवळात कार्यक्रम होतो। त्याच्यानंतर देवीला रुपी लावली जातात। रुपी लावल्यानंतर संध्याकाळी पालख्यांचा कार्यक्रम असतो। आमच्याकडे कान्यातून एक पालखी येते, पिंपळीतून एक येते, नागावेतून एक पालखी येते आणि आमच्या 2 अशा 5 बहिणी एकत्र भेटतात। भेटून झाल्यानंतर संपूर्ण नाचत वाजत गाजत आम्ही मंदिरामध्ये आणतो। मंदिरामध्ये आल्यानंतर संपूर्ण गुरव कंपनी, संपूर्ण गाव मिळून त्यांचा मांड भरला जातो। मांड भरल्यानंतर लाट फिरवण्यासाठी आम्ही लाटेच्या इथे जाऊन लाट फिरवण्याचा कार्यक्रम होतो। लाट फिरवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर कबड्डीचे अंतिम फेरीचे सामने होतात। त्याच्यानंतर करमणुकीचा कार्यक्रम इथे पार पडतो आणि अशा तऱ्हेने रात्रभर हा कार्यक्रम असून आमच्या यात्रेची सांगता होते। नमस्कार, या यात्रेचा आजचा 3रा दिवस। आणखीन या यात्रेसाठी संपूर्ण चिपळूण तालुक्यातून भक्त भाविक येत असतात। आणखीन या कोयना प्रकल्पामुळे या गावातून जे लोक इथून बाहेरगावी गेले ते देखील लोक मोठ्या संख्येने येतात। या गावाचे देव आमचे जागृत देवस्थान असून या ठिकाणी पवित्र देवाचा आम्ही सर्व राखत असतो। आणि हे 3 दिवस उत्सव पार करण्यासाठी या देवस्थानची कमिटी तसेच गावातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ सगळे अगदी एका हातात हात घालून सर्व देवाचा उत्सव पार पाडत असतात। त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या सर्व भक्त भाविकांचे आम्ही गावाच्या वतीने मनपूर्ण आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार, आज या ठिकाणी वाघजाई केदार यात्रा उत्सवाचा आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसानिमित्त या ठिकाणी आत्ताचा जो आजच्या दिवसाचा फक्त कार्यक्रम मी फक्त सांगत आहे। या ठिकाणी पहिल्यांदा अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे पहिली पालखी साधारण कालेश्री काणे, दुसऱ्या नंबरची पालखी आपले रामवर्धायनी पिंपळी आणि तिसरी पालखी नागावे सुकाय, ह्या 3 बहिणी आणि आमच्या ह्या 2 बहिणी, असा हा भेटीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वसाधारण आमच्या कोळकेवाडीची हद्द आहे त्या ठिकाणी तिकडून 3 पालख्या येतात, ह्या बाजून आमच्या 2 पालख्या जातात आणि अशा पद्धतीने तो भेटीचा कार्यक्रम तिथं होतो। आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर तिथून पालख्या वाजत गाजत या ठिकाणी निवासासाठी आपला हे जो सभागृह आहे तिथं येऊन निवासस्थानी या ठिकाणी विश्रांतीसाठी बसतात। आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आत्ता जे म्हटले हे आपले अध्यक्ष त्याप्रमाणे इथं अंतिम सामना होईल आणि तदनंतर मनवकर कराडचा जो तमाशा आहे हा ठिकाणी तमाशाचा कार्यक्रम होईल आणि तदनंतर साधारण 4 वाजता हा जो यात्रेचा समारोप आहे तो होतो। अशा पद्धतीनं या ठिकाणी यूट्यूबवाले सुद्धा या ठिकाणी आले आणि आमची मुलाखत आपण घेतली। या सगळ्यांचे आणि येणाऱ्या सर्व भाविकांचे मी या कोळकेवाडी
आपली जी वाडजा देवस्थान ट्रस्टचे सर्व लोक आहेत त्यांच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं मी शब्द सुनावून सगळ्यांचं स्वागत करतो आणि यूट्यूबवाल्यांचं सुद्धा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.